हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आवाज येतोय? गुड मॉर्निंग सर. गुड Good मॉर्निंग सर. morning, sir. हा गुड पार्टिसिपेंट मॉर्निंग आणखी सर. आणखीन Good 40. morning. गुड मॉर्निंग ऑल. पार्टिसिपेंट आणखीन वाढत नाहीत. आपले इनटेक भरपूर आहे. 45 झालेत. नसेल तर वेटिंग रूम टाकावं लागल. हा आवाज येतोय, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. हा यस सर. मग आता आपण काय कुठपर्यंत आलोय? डिफरन्स बिटवीन स्केल अँड स्लज. Sludge. एकदम सोपा पार्ट आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. काय स्लज असेल तर काय होतं, या दोन्ही काय तो इम्प्युरिटीज आहेत. कोणाच्या? बॉयलरचं मेन फंक्शनिंग काय? फॉर्मेशन ऑफ काय? स्टीम. आपण काय करतोय? स्टीम प्रिपेअर करतोय. जर आपण बॉयलरला हार्ड वॉटर पास केलं तर या इम्प्युरिटी प्रिपेअर होत आहे. जर बॉयलरला आपण काय सॉफ्ट वॉटर प्रिपेअर केलं तर या इम्प्युरिटी तयार होतील का? होणार नाहीत. येईल का लक्षात? बघा मेन डिफरन्स काय आहे. जर बॉयलरला आपण हार्ड वॉटर पास केलं तर काय होतंय हो? स्केल अँड स्लज होत आहे. जर बॉयलरला आपण काय केलं? सॉफ्ट वॉटर पास Soft. तर आपल्याला या इम्प्युरिटी प्रिपेअर होणार आहेत. Sludge. त्या इम्प्युरिटीचे दोन टाइप्स आहेत. काय हो? एक सॉफ्ट इम्प्युरिटी आहे, दुसरी हार्ड इम्प्युरिटी. सॉफ्ट इम्प्युरिटीला आपण काय म्हणतोय? स्लज. हार्ड इम्प्युरिटीला आपण काय म्हणतोय? स्केल. एकदम सिंपल आहे. सॉफ्टला आपण काय म्हणतोय? स्लज. हार्डला आपण काय म्हणतोय? स्केल. Scale. स्लज असेल तर आपण कशाने रिमूव्ह करतो? बाय सिंपल ब्रशिंग. साध्या ब्रशने आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. किंवा आणखीन काय? नाईफ, ब्लेड, चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने रिमूव्ह करू शकतो. सॉफ्ट आहे, लूज आहे, स्लिमी इम्प्युरिटी असेल तर त्याला आपण स्लज म्हणतो. आणि हार्ड आहे, ज्याला आपल्याला काय करावं लागते? चिजल अँड हॅमरच्या साह्याने रिमूव्ह करावं लागते. चिजल म्हणजे काय? शनी आणि हातोड्याच्या साह्याने आपल्याला रिमूव्ह करावं लागत असेल तर त्या टाईपला पण काय म्हणतो? स्केल. एकदम सिंपल रिएक्शन आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट प्लस SiO2 इट गिव्स MgSiO3 प्लस CO2. काल आपण बघितलं होतं, डिसएडव्हान्टेजेस बघितले होते कशाचे? स्केल अँड स्लज. पहिला आहे वेस्टेज ऑफ फ्युएल. सेकंड आहे ओव्हरहीटिंग ऑफ बॉइलर लीड्स बस्टिंग ऑफ. Bursting of boiler. Life of boiler decrease. लाईफ ऑफ बॉइलर काय होते? डिक्रीज होते. त्यानंतर रिमूव्हलच्या 4 मेथड्स होत्या. रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज. त्याचे किती? टोटल 4 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे, इफ डिपॉझिट ऑन द बॉइलर सरफेस इज सॉफ्ट अँड लूज. बॉइलर सरफेस वर सॉफ्ट अँड लूज डिपॉझिट असेल तर त्याला आपण काय? स्क्रॅपर सच एज नाईफ, ब्लेडने आपण काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. Remove. जर स्केल लूजली ऍडियरंट असेल. सेकंड काय? जर स्केल लूजली ऍडियरंट असेल दे कॅन बी रिमूव्ड बाय ब्लोडाऊन ऑपरेशन. ब्लोडाऊन ऑपरेशनने आपण काय करतोय? त्याला रिमूव्ह करतोय. थर्ड होतं काय? ब्रेटल डिपॉझिट असेल तर आपण काय करतोय? कोल्ड वॉटर त्या हिटिंग मटेरियल मध्ये पास करतोय. त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय? दिस इज कॉल्ड ऍज अ थर्मल शॉक मेथड. त्या मेथडला आपण काय म्हणतोय? Thermal shock. आणि लास्टला आहे मॉडरेटली हार्ड अँड ऍडियरंट. काय म्हटलं? मॉडरेटली हार्ड ऍडियरंट स्केल्स आर Scale can be removed बाय using appropriate chemicals. Chemicals. कुठले दोन केमिकल्स आहेत? HCl आहे, EDT आहे. HCl असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? हायड्रोक्लोरिक ऍसिड डाय. आणि EDT असेल इथिलीन डायमाइन टेट्रा एसिटिक सोल्युशन आहे. नेक्स्ट पार्ट होता प्रिव्हेन्शन ऑफ स्केल. आपण प्रिव्हेंट का करतोय? कारण काय सांगतोय आपण? मेथड ऑफ रिमूव्हिंग स्केल्स आर कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग. त्यावेळेला आपण काय करतोय? फंक्शनिंग ऑफ बॉइलर स्टॉप ठेवावं लागते. त्यासाठी आपण काय करतोय? ट्रीटेड वॉटर जर आपण पास केलं किंवा काही केमिकल्स ऍड केले तर काय होतंय? सॉफ्ट वॉटर ऍड होतंय. नेक्स्ट पार्ट कुठेपर्यंत आलो होतो आपण? डिफरन्स बिटवीन. कुठेपर्यंत आलो होतो आपण? डिफरन्स बिटवीन स्केल अँड स्लज. फर्स्ट डिफरन्स आहे स्केल, सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो? स्लज. बघा इम्प्युरिटी हार्ड असेल, हार्ड अँड ऍडियरंट कोटिंग विदिन द बॉइलर इट इज नोन ॲज स्केल. सॉफ्ट अँड adherent coating within the boiler is known as sludge. First difference.
First difference, hard and adherent coating within the boiler adherent coating is known as scale. Soft and adherent coating within the boiler is known as sludge. Sludge. Second होते, these cannot be removed by mechanical means. mechanical means हा, means थोडंसं अनम्यूट करा, नंतर आपण क्वेश्चन्स घेऊ. हा, काय म्हटलंय, सगळ्यांनी अनम्यूट करा. काय, हार्ड अँड adherent coating within the boiler is known as a scale. Soft and adherent coating within the boiler is known as a sludge. Second आहे, these cannot be prepared by mechanical means. त्याला पण काय, हा, this cannot be removed by mechanical means म्हणजे काय, स्केल असेल, Knife. हा, स्केल असेल तर नाईफ ब्लेडच्या साह्याने आपण रिमूव्ह करू शकत नाही. स्लज असेल, दिस कॅन बी रिमूव्ड बाय मेकॅनिकल मीन्स. आपण काय करू शकतोय, हा, रिमूव्ह करू शकतो. Chisel and hammer. किंवा ब्रश नाही, आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. थर्ड आहे, स्केल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. स्केल मध्ये जर आपण हीट पास केली तर काय तो काय द्रवाहक आहे, बॅड कंडक्टर आहे. अँड स्लजेस आर पुअर कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे थोडीशी हीट आपण काय करू शकतोय, पास करू शकतोय. बघा, थर्ड पॉइंट काय, स्केल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट, स्लजेस आर पुअर कंडक्टर ऑफ हीट. हा, सांगता येईल का? बघा, थर्ड डिफरन्स काय, स्केल्स आर bad conductor of heat, sludges are poor conductor of heat. Next, scales are formed through the metal surface in contact with water. स्केल कधी प्रिपेअर होतोय, मेटल सरफेस कॉन्टॅक्टच्या वॉटर कॉन्टॅक्ट मध्ये आला तर काय तयार होतोय, स्केल. आणि स्लजेस आर प्रिपेअर्ड ऍट कूलर पोर्शन ऑफ बॉइलर. हा, एवढे 4 पॉइंट्स लिहित आहे शॉर्ट मध्ये. लिहित आहे शॉर्ट मध्ये. कालचं लेक्चर युट्यूबला, हा, युट्यूबला आज अपलोड करतो, दोन्ही कालचं आणि कालचं. हा, फास्ट. हा, अनम्यूट करा फास्ट आणि लिहा. जागर कर. अरे आवाज येत आहे, कोण आहेत, अनम्यूट करा. हा, झाला डिफरन्स बिटवीन स्केल्स अँड स्लज. Yes, sir. काय बघा डिफरन्स, स्केल अँड स्लज, हार्ड अँड adherent coating within the boiler, soft and adherent coating within the boiler. Second, this cannot be removed by mechanical means, this can be removed by mechanical means. Scales are bad conductor of heat, sludges are poor conductor of heat. 4, scales are formed through the metal surface in contact with water, and sludges are formed at the cooler portion of boiler. सांगता येईल का, कोण सांगते रे? जर मी स्लाइड सेकंड ओपन केली, कोण सांगते सांगा. रोल नंबर 35. हा, अनम्यूट करा. हा, रोल नंबर 35 आहेत का? सांगा, कोणाला म्हणायचं स्लज? तुम्हाला जे लक्षात आलं ते सांगा, एक्झॅक्ट डेफिनेशन. हा, coating with the boiler. सॉफ्ट अँड adherent coating with boiler is known as sludge. स्केल कोणाला म्हणायचं? Hard and adherent coating. हा, ठीक आहे. रोल नंबर 35 आहेत का तुम्ही? हा सर. ठीक आहे. रोल नंबर 49 रिप्लाय द्या.
हा 49 आहेत का? फोर्टी नाईन नाहीत. बरं ठीक आहे. रोल नंबर 50 नाईक नवरे. चला रिप्लाय द्या. का मी आन्सर क्वेश्चन विचारले बाहेर पडतायत? आज काय नाही ना? तस काय होत नाही ना. मी क्वेश्चन बॅड कंडक्टर ऑफ हिट. हा बॅड कंडक्टर. नाही नाही. स्केल इज बॅड कंडक्टर ऑफ हिट. हा स्लजेस आर. स्लज आर पोअर कंडक्टर ऑफ हिट. ठीक आहे. गुड. पोअर कंडक्टर ऑफ हिट. हा नेक्स्ट D46 मिनल. हा थर्ड कुठला होता? Yes, sir. हा Third, This scalar cannot bad be removed by mechanical means. हा And sludge, this can be removed by mechanical means. आणि लास्ट scalar formed through the metal surface in contact with water. हा Slugs are formed at comparatively poor protection of boiler. Polar portion of boiler. बरं ठीक आहे. हा ठीक आहे. D14 देशमुख शंभूराजे. देशमुख आहेत का? 14 हा शंभूराजे. हा स्केल. हा स्केल डेफिनेशन. स्केल कुणाला म्हणायचं? हार्ड कोटिंग आहे त्याला काय म्हणतो आपण? स्केल. स्लज कुणाला म्हणतो? सॉफ्ट कोटिंग आहे त्याला पण काय म्हणतो? Soft and adherent coating. हा लिहिलंय का सगळ्यांनी? हा शंभूराजे लिहिलंय का तुम्ही? सॉफ्ट कोटिंग. लिहिलंय का तुम्ही? बघा परत एकदा मी रिवाइज करतो. बघा डिफरन्स कुठला आहे रे? डिफरन्स Scale and sludge. स्केल अँड स्लज. परत एकदा डिफरन्स बघा. हार्ड अँड ऍडिरंट कोटिंग. हार्ड आहे, ऍडिरंट कोटिंग आहे विदिन द बॉइलर, त्याला आपण काय म्हणतो? स्केल. स्लज कुणाला म्हणतो? सॉफ्ट अँड adherent coating. हा सॉफ्ट अँड ऍडिरंट कोटिंग विदिन द बॉइलर. सेकंड डिफरन्स काय आहे? हा स्केल This cannot Cannot be removed by mechanical means. Sludges this can be removed by mechanical means. removed by mechanical means. third scales are bad Conductor of heat. Bad conductor of heat. sludges And are sludges Are poor conductor of heat. next काय रे? fourth scales Scales are formed through the Metal metal in contact surface with in contact with water. sludges and are sludges Are formed formed at at comparatively cooler portion of polar water. portion of water. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथेपर्यंत काय अडचण नाही कुणाला. सुरुवात कुठून केली सांगा आपण. हा सुरुवात कुठून केली होती हो? सांगता येईल? कुठला होता? फर्स्ट Sources of water. हा Sources सोर्सेस of ऑफ वॉटर. आणि आता आपण कुठपर्यंत आलो? डिफरन्स बिटवीन Difference between scale and sludge. Scale and sludge. स्केल अँड स्लज. येईल लक्षात? Sludge. लिहिला डिफरन्स? सगळ्यांनी डिफरन्स Yes, लिहिला? sir. Yes, sir. हा ठीक आहे. डिफरन्स लिहिलाय का? खूप महत्वाचा डिफरन्स आहे हा. लिहिला? ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आयन एक्सचेंज प्रोसेस. हेडिंग टाका. नेक्स्ट पार्ट काय लिहिलं? आयन एक्सचेंज प्रोसेस. बघा आता या ठिकाणी आयन म्हटलं की तुम्हाला लक्षात येईल 12वीला आपण बघितलं होतं. कुठले कंपाऊंड असतात? इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा त्याला आपण काय म्हणतो? आयनिक कंपाऊंड. कुठले कंपाऊंड आहे तो? इलेक्ट्रोव्हॅलेंट किंवा कंपाऊंड. हा आयन एक्सचेंज म्हणजे काय? दोन टाईपचे आयन्स असतात. पहिला आयन असतो पहिला आयन पहिला आहे पॉझिटिव्ह, दुसरा Cation and anion. अरे थोडस अनम्यूट करा, नंतर आपण बघू. काय रे? आयन एक्सचेंज प्रोसेस
त्यामध्ये काय दोन टाईपचे आयन्स असतात. पहिला आयन आहे पॉझिटिव्ह आयन, सेकंड आयन आहे निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला पण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. निगेटिव्ह आयनला पण काय म्हणतो, एनायन म्हणतो. एकदम सिंपल आहे. जर कुठलाही इलेक्ट्रोव्हायलेंट कंपाऊंड आयनिक कंपाऊंड ब्रेक झाला, इट कन्वर्ट्स टू टाइप्स ऑफ आयन्स. फर्स्ट इज positive ion. The positively charged ion is known as a cation and negatively charged ion is known as an anion. Cation चे काय डेफिनेशन असते? The positively charged ion which attracts anion is known as, किंवा which attracts, कसला आयन अट्रॅक्ट करतो? निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन. आता या ठिकाणी काय पॉझिटिव्ह आयन असेल तर तो कुठला आयन अट्रॅक्ट करतो रिएक्शन मध्ये? निगेटिव्ह. अगदी रिव्हर्स आहे, वाईस वर्सा आहे. येईल का लक्षात? देर आर टू टाइप्स ऑफ आयन्स. फर्स्ट आयन इज अ कॅटायन, सेकंड आयन इज अ नेगेटिव्ह anion. Cation, the positively charged ion is known as a cation. The negatively charged ion is known as an anion. आयन किती टाइपचे आहेत? दोन. पहिला आयन कसला असतो? पॉझिटिव्ह. दुसरा आयन निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कोणाला म्हणतो सांगा? कॅटायन कोणाला म्हणतात? पॉझिटिव्ह चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. एनायन कोणाला म्हणणार? The negative charge. निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ एनायन. आता बघा, आपल्याला काय दोनच कॅटायन आहेत. पहिला कॅटायन आहे Ca++, दुसरा काय असतो? H+. कुठले कॅटायन्स आहेत आपल्याकडे सध्या? कॅल्शियम प्लस आणि दुसरा H+. एनायन आपल्याकडे कुठला आहे? सल्फेट SO4- आणि दुसरा कुठला आहे? OH-. दुसरा आयन कुठला आहे? OH-. आता मला बघा, एकदम सिंपल आहे. आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन एक्सचेंज करतोय म्हणजे रिप्लेस करतोय. एक्सचेंज करतोय आपण म्हणजेच काय करतो आपण? त्याला रिप्लेस करतोय. आयनचे किती टाइप्स? दोन टाइप्स. There are two types of ion. First type is a cation. कोणाला म्हणतो cation? The Positive charge is known as cation. The negatively charged ion is known as anion. Cation चे एक्झाम्पल कुठले आहेत? तो Ca++, H+. anion चे एक्झाम्पल कुठले आहेत? तो SO4- आणि OH-. आता मला कोण रिप्लाय देते बघा? ज्याला क्वेश्चन विचारलाय त्यांनीच रिप्लाय द्यायचं. येईल का लक्षात? ज्याला क्वेश्चन विचारलाय त्यांनीच रिप्लाय द्यायचा आहे. D02 सायली, कॅटायन. The main functional groups in cation exchange resins. डेफिनेशन. कॅटायन कुणाला म्हणायचं? कुठल्या आयनला कॅटायन म्हणायचं? निगेटिव्ह. ठीक आहे. हे करा. नेक्स्ट. गोविंद D17. गोविंदजी आहेत का? यस सर. कॅटायन डेफिनेशन. कुणाला म्हणायचं कॅटायन? पॉझिटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. एक्झाम्पल सांगताय एखादं? पॉझिटिव्ह आयनचं एक्झाम्पल सांगा तुम्हाला जे आठवतंय ते. बरं ठीक आहे. पॉझिटिव्ह आयनचं एक्झाम्पल काय असू शकतं? H+, Ca++. नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा कोण आन्सर देते आता मला? अनिकेत जी D22 अनायन. अनिकेत कोणाला म्हणायचं अनायन? अनिकेत दुग्गल. रिप्लाय द्या अनिकेत. बरं ठीक आहे. अनिकेत काय रिप्लाय देत नाही ना? D19 विशाल. अरे सोपे डेफिनेशन्स आहेत विशालजी. चार्ज. अनायन कोणाला म्हणायचं? निगेटिव्हली चार्ज. निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अनायन. येईल का लक्षात? एक्झाम्पल सांगताय विशाल? काय येईल एक्झाम्पल? निगेटिव्ह आयन पाहिजे.
हा SO4 minus minus OH minus. ओके हा SO4 मायनस मायनस OH मायनस मायनस. बघा परत एकदा मी काय सांगतोय हा काय आयनचे देर आर 2 टाइप्स ऑफ आयन्स. कुठले 2 टाइप्स आहेत तो? पहिला कॅटायन. कॅटायन कोणाला म्हणतो? द पॉझिटिव्हली चार्ज आयन इज नोन ॲज cation. अनायन कोणाला म्हणणार सांगा? द निगेटिव्हली Negatively charged. Charge ion ion. is known as anion. अनायन. Anion. हा कॅटायनचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? Ca प्लस Ca++, प्लस H++. आपल्याला या- H plus. आपल्याला या रिएक्शन मधलेच बघायचे. Ca प्लस प्लस हा एक कॅटायन आहे आणि सेकंड कॅटायन कुठला आहे? H प्लस. हा अनायन एक्सचेंज मध्ये काय हो, आपल्याकडे दोनच अनायन आहेत. SO4 minus SO4 मायनस SO4 minus minus H. आणि OH Minus. बघा आता आपलं हेडिंग काय हो? आयन एक्सचेंज प्रोसेस. काय हेडिंग आहे आपलं? पॉइंट कुठला आहे हो? ion exchange process. आयन एक्सचेंज प्रोसेस. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा पहिला आयन दुसऱ्या आयननी काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? पहिला आयन काय करायचं आहे? दुसऱ्या आयननी काय दुसऱ्या आयनला रिप्लेस कराय. एक्सचेंज करतोय म्हणजेच काय हो? रिप्लेस करतोय आपण. रिप्लेस. येईल का लक्षात? बघा काय म्हटलंय फर्स्ट लाईन. इन दिस प्रोसेस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल्ड ऍज आयन एक्सचेंज रेजिन्स. एका लाईन मध्येच आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच आता आपण काय म्हणतोय? आयन एक्सचेंज रेजिन्स. सांगता येईल का? कुणाला म्हणतो आयन एक्सचेंज रेजिन? इन दिस प्रोसेस एकदम सोपे आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल्ड ऍज आयन. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय? आयन एक्सचेंज रेजिन. देर आर 2 टाइप्स ऑफ रेजिन्स. काय म्हटलंय हो? देर आर किती टाइपचे रेजिन्स आहेत हो? 2 टाइप्स ऑफ Two types of resin. त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन्स बघितल्या. कॅटायन म्हणजे काय? अनायन म्हणजे काय? कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज आयन. या ठिकाणी दोनच आयन आहेत. कुठले हो? Ca++ आणि H+. सेकंड बघितलं अनायन. अनायन कोणाला म्हणतो आपण? अनायन कोणाला म्हणतोय? Negatively charged ion is Negatively called charged ion anion. is known as anion. एकदम सोपं आहे. हा दोन्ही कसं आहे हो? एकदम सोपं आहे. मग हा त्यानंतर आपण काय बघितलं? इन दिस प्रोसेस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल आयन एक्सचेंज रेजिन. देर आर 2 types. Two types of resins. कॅटायन Cation exchange resin. आता आपल्याला काय करायचं आहे? थोडस अनम्यूट करा, नंतर तुम्हाला संदेश देतो. काय म्हटलंय बघा, सगळ्यांनी अनम्यूट करा. थोडस मागितले. हा बघा कॅटायन एक्सचेंज रेजिन काय म्हटलंय बघा, एकदम सोपं आहे. इन दिस प्रोसेस ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो? आयन एक्सचेंज रेजिन म्हणतो. त्याचे 2 टाइप्स. पहिला टाइप आपण बघतोय कॅटायन एक्सचेंज रेजिन. पहिला टाइप कुठला आहे हो? कॅटायन एक्सचेंज रेजिन. जर कॅटायन एक्सचेंज रेजिन असेल तर काय सांगतो बघा, द मेन फंक्शनल ग्रुप इन कॅटायन एक्सचेंज रेजिन्स आर SO3H, COOH, OH फिनॉलिक. काय म्हटलं बघा, कुठले ग्रुप्स आहेत? सल्फोनिक ऍसिड ग्रुप आहे, ऍसिडिक ग्रुप आहे, त्याचबरोबर काय फिनॉलिक ग्रुप आहे. एकदम सिंपल आहे. इन दिस प्रोसेस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड ऍज आयन एक्सचेंज रेजिन्स. देर आर 2 टाइप्स. फर्स्ट टाइप त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन एक्सचेंज रेजिन. फर्स्ट टाइप पहिला जो टाइप आहे त्या पहिल्या टाइपला आपण काय म्हणतोय? कॅटायन एक्सचेंज रेजिन. आता कॅटायन असेल तर फंक्शनल ग्रुप कोणते तो? The main functional group in cation exchange resins are SO3H, COOH आणि OH हा कसा आहे? फिनॉलिक आहे. which exchange their H plus ions with cation of salt causing hardness. एकदम सिंपल आहे. आता आपल्याला काय एक्सचेंज करायचं आहे? H प्लस एक्सचेंज करतोय आपण. काय एक्सचेंज करायचं आहे आपल्याला? H प्लस ने H प्लस हा एक्सचेंज करायचा आहे. कशाने? Ca++. आता बघा काय म्हटलंय? कॅटायन ऑफ साल्ट कॉझिंग हार्डनेस. आता हार्डनेस प्रोड्युसिंग साल्ट कोणते? तो 2च एलिमेंट्स असतात. हार्डनेस प्रोड्युसिंग साल्ट कुठले कोणते 2 एलिमेंट्स असतात? पहिला एलिमेंट असतोय त्याला आपण काय म्हणतोय? कॅल्शियम. आणि दुसरा एलिमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेशियम. हार्डनेस ज्या सबस्टन्सनी वाढतोय
इन्क्रीज होतोय त्याला आपण काय म्हणतोय साल्ट्स ऑफ कोणाचे सॉल्ट्स असतात तो कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. त्याच्यातही 3 टाइप्स बघितले होते. कॅल्शियमचा कार्बोनेट असेल, क्लोराईड असेल आणि त्याचबरोबर काय सल्फेट आहे. हार्डनेस कोणत्या घटकाने वाटला जातो? कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे साल्ट्स आहेत त्या साल्टचेही 3 टाइप्स असतात कार्बोनेट, क्लोराईड अँड सल्फेट. एकदम सिंपल आहे. काय म्हटलं बघा कॅटायन एक्सचेंज रेझिन. आता आपल्याला काय करायचं आहे या ऍसिडिक ग्रुप मधला आता हे सगळे ग्रुप कसे आहेत ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहेत. या ऍसिडिक फंक्शनल ग्रुप मधला H+ आपल्याला एक्सचेंज करायचा आहे. कुठल्या आयनने एक्सचेंज करायचं आहे Ca++. जे या Ca++ मुळे त्या वॉटरची हार्डनेस काय होते इन्क्रीज होते. या Ca++ मुळे काय होणार आहे त्या वॉटरची हार्डनेस काय होते इन्क्रीज होईल. जर इन्क्रीज होत असेल तर आपण सिंपल रिएक्शन या ठिकाणी दाखवतो ट्वाइस RSO3H. काय रिएक्शन आहे बघा ट्वाइस RSO3H प्लस Ca++. हा Ca++ काय करतोय या H+ ला रिप्लेस करतोय. काय करणार आहे हा Ca++ चे आयन्स H+ आयन्स ला काय करतायत एक्सचेंज करतायत रिप्लेस करतायत. सिंपल रिएक्शन आहे. कुठली रिएक्शन आहे ट्वाइस RSO3H. कोणती रिएक्शन आहे बघा कोणती रिएक्शन आहे ट्वाइस RSO3H प्लस Ca++ इट गिव्स RSO3 ट्वाइस Ca. आता या ठिकाणी काय रिएक्शन बॅलन्स साठी आपण काय या ग्रुपचे किती मॉलिक्युल्स घेतोय 2 प्लस ट्वाइस H+. कारण का हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे कॅल्शियमची व्हॅलन्सी काय +2 आहे. एकदम सिंपल आहे. हायड्रोजन वर चार्ज कसा आहे पॉझिटिव्ह आहे कॅल्शियम वर चार्ज काय +2 आहे. येईल लक्षात. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आहे. या ठिकाणी त्यासाठी आपण काय घेतोय ट्वाइस घेतोय. रिएक्शन बॅलन्स साठी काय घेतलंय बघा ट्वाइस RSO3H प्लस Ca++ इट गिव्स RSO3 ट्वाइस Ca प्लस ट्वाइस H+. आता सांगता येईल का बघा मला कोण रिप्लाय देते बघा काय जे मेन फंक्शनल ग्रुप आहेत ते कसे तो ऍसिडिक आहे. कुठले फंक्शनल ग्रुप आहेत 3 फंक्शनल ग्रुप आहेत. पहिला कुठला आहे SO3H. हा सेकंड आहे COOH आणि जो OH आहे तो कसा आहे फिनॉलिक OH आहे. जर तुम्ही अल्कोहोलिक OH घेतला तर त्याला आपण काय म्हणतो बेस. बघा डिफरन्स बिटवीन फिनॉलिक OH अँड कुठला कोणता आहे अल्कोहोलिक OH. दोन्ही मधला फरक काय आहे फिनॉलिक OH असेल तर तो कसा असतो ऍसिडिक आणि जर अल्कोहोलचा OH घेतला तर तो कसा असतो बेसिक इन नेचर. ठीक आहे. मला एक जण मला रिप्लाय द्या कोण सांगते बघा एनायन कॅटायन म्हणजे काय त्याचे कोणते ग्रुप्स आपण काय तो ऍसिडिक आहे. कॅटायन एक जण बरे अगोदर काय करा एक काम करा नोटबुक मध्ये लिहा आयन एक्सचेंज प्रोसेस आणि हे 4 पॉइंट्स लिहा फास्ट. कारण रिएक्शनचा पार्ट आहे नोटबुक मध्ये असावा त्याशिवाय तुम्हाला ते लक्षात येणार नाही आणि खूप महत्वाचा पार्ट आहे. 4 मार्क्स सहजसहजी मिळतात आयन एक्सचेंज प्रोसेस. लिहिता रिप्लाय द्या यस नो. Yes sir. सावकाश लिहा. एकदम सिंपल आहे बघा आयन एक्सचेंज प्रोसेस. पहिला पॉइंट इन दिस प्रोसेस organic compounds called ion exchange resins are used. There are 2 types of resin. First type cation exchange resin. पहिला टाइप कुठला आहे
कॅटायन एक्सचेंज रेझिन काय सांगता येईल? द मेन फंक्शनल ग्रुप इन कॅटायन एक्सचेंज रेझिन्स आर SO3H, COOH, OH phenolic, which exchanges their काय म्हटलं बघा, which exchanges their H plus ions with cation of salt causing hardness. काय आलं हो मग? Twice RSO3H plus Ca plus plus, it gives RSO3 twice Ca plus twice H plus. Next काय म्हटलं? SO3H group is most stable and exchanges its hydrogen ion rapidly. झालं लिहायचं? रिप्लाय द्या yes no. हा yes sir. Yes, sir. Yes, sir. अटेंडन्स सर कॅटायन पॉझिटिव्ह असतो का? कॅटायन हा पॉझिटिव्ह असतो का? कॅटायन का एक्सचेंज पॉझिटिव्ह करतो? कॅटायन आपण काय करायचं आहे, एका कॅटायननी दुसरा कॅटायन एक्सचेंज करायचं. म्हणजे काय, एका पॉझिटिव्ह आयननी दुसऱ्या पॉझिटिव्ह आयनला एक्सचेंज करायचं आहे. आणि आपल्याला काय एक्सचेंज करायचं आहे, जे हार्ड वॉटर आहे या हार्ड वॉटर मधले कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट एक्सचेंज करायचे. काय करायचं आहे आपल्याला या प्रोसेस मध्ये? आपल्याला काय करायचं आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पासून आपलं वॉटर काय होतंय, हार्ड वॉटर होतंय. हार्ड वॉटरचं आपल्याला काय करायचं आहे, सॉफ्ट वॉटर प्रिपेअर करायचं आहे. हार्ड वॉटर इज कन्वर्टेड इनटू सॉफ्ट वॉटर, म्हणजेच काय, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे आयन्स काढायचे. येईल का लक्षात? येते का लक्षात? बघा आपल्याला काय करायचं आहे, वॉटर मधले कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे आयन्स काय करायचे, रिमूव्ह करायचे. मग आपण ते रिमूव्ह कुणाच्या साहाय्याने करतोय, रेझिनच्या. कुणाच्या साहाय्याने करतोय, रेझिनच्या. आता या ठिकाणी जो रेझिनचा ग्रुप आहे तो कुठला आहे, सल्फोनिक ऍसिड ग्रुप आहे, RSO3H. कुठला ग्रुप आहे, SO3H. आता या ठिकाणी काय, वॉटर मधला कॅल्शियम हा रेझिन स्वतःकडे घेतोय किंवा रिएक्शन मध्ये, आणि रेझिनचा H प्लस कुठं मिक्स होतोय, वॉटर बरोबर मिक्स होतो. त्यानं रिएक्शन पुढे आहेत, एवढं तरी लक्षात येते का? बघा कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह आयन एका आयनला दुसऱ्या आयनने रिप्लेस करतोय, त्याला पण काय म्हणतोय, कॅटायन एक्सचेंज. येईल लक्षात? अरे साइड बाय साइड काय करा, अटेंडन्स पण टाका तुमची. येते का लक्षात? सांगा, कॅटायन एक्सचेंज रेझिन कुणाला आहे का प्रॉब्लेम? रिप्लाय द्या फास्ट, येस नो. अजून एकदा सांगा. बघा कॅटायन, आता पहिल्यांदा आपल्याला काय हो, आयनचे दोन टाइप्स असतात. पहिला टाइप कुठला असतो, पॉझिटिव्ह आयन. दुसरा टाइप असतो तो आयनचा निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कॅटायन. आता बघा त्याचे डेफिनेशन काय येईल, पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ऍज अ कॅटायन. आता या रिएक्शन मध्ये कॅटायन कोणते कोणते आहेत, किंवा ज्या एलिमेंट्स वर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयन. ज्या एलिमेंट्स वर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह आयन. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन कोणता आहे, या रिएक्शन मध्ये आपल्याला दोन ठिकाणी दोनच आयन दिसत आहेत. हा न्यूट्रल कंपाऊंड आहे, हाही न्यूट्रल आहे. आता या कॅल्शियम वर पॉझिटिव्ह आयन आहे, म्हणजेच काय, कॅटायन आहे. या हायड्रोजन वर ही पॉझिटिव्ह आयन आहे, म्हणजेच तो काय हो, कॅटायन आहे. येईल लक्षात? एखाद्या एलिमेंट वर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला ऍटम न म्हणता आपण काय म्हणतो, आयन म्हणतो. येईल लक्षात? आता समजा SO3H आहे, याच्यावर चार्ज आहे का नाही, म्हणजे हा न्यूट्रल कंपाऊंड आहे किंवा न्यूट्रल एलिमेंट आहे. येईल लक्षात? ग्रुप ऑफ एलिमेंट आहे SO3H, म्हणजे सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र आलाय. येईल लक्षात? पण ज्या वेळेला आयन असतोय, सिंगल एलिमेंट आहे किंवा काय ग्रुप ऑफ एलिमेंट असू शकतात. सल्फेट असेल तर काय, ग्रुप ऑफ एलिमेंट आहे, एक सल्फर 4 ऑक्सिजन बरोबर एकत्र आलाय, आणि या टोटल ग्रुप वर निगेटिव्ह चार्जेस आहेत, निगेटिव्ह मायनस मायनस. बघा आयन्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. कोणते दोन टाइप्स आहेत, एक कॅटायन, दुसरा एनायन. पॉझिटिव्ह आयन इज नोन ऍज अ कॅटायन